चला नितीन पाटील येत आहेत. अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय प्रभाकर भाऊ आणि तुम्ही दोघी बंधू मंगेश भाऊ. खरोखर अप्रतिम मेहनत. 1992 ते 8 आणि 25 34 वर्ष एखादी स्पर्धा भरवायची आणि याच व्यासपीठावर उभं राहायचं. खायचं काम नाही. प्रभाकर भाऊ या तुम्ही प्लीज दोघे बंधू. मंगेश भाऊ फक्त एकही केस का सफेद झाला नाही त्याचं कारण मला नंतर सांगा. येस या येस काही असू द्या पण तुम्ही दोघे जे आहात ते खतरनाक आहे तुमचं. नंतर या तुम्ही या. धन्यवाद. खरोखर मंगेश भाऊ तुमचं मनापासून आभार. खजिनदार या गावदेवी मनोहर भाऊ धन्यवाद तुमचं खरोखर मनापासून आभार. मला फक्त एकच कोड आहे प्रभाकर भाऊ, तुमचे केस का पिकले नाही दोघांचे त्याच फक्त अजब वाटतंय. पॅराशूट तेल Yes. हा हा, ते नको. धन्यवाद तुमचं. आणि एक सरी या जे संघादरम्यान जो सामना झाला होता त्यांचं मॅन ऑफ द मॅच आपण नंतर जाहीर करूया. आपण नंतर देऊया. खरोखर मनापासून आभार. खंत वाटली प्रभाकर भाऊ. नाहीच नाहीच आणि नाहीच. मी जेव्हा मनोमत व्यक्त करेन मीटिंग मध्ये एवढं भयानक असेल ना प्रभाकर भाऊ, मला कल्पना नाही या गोष्टीवरती मी किती बोलणार आहे मीटिंग मध्ये. तुम्ही समजून जाऊ शकत नाहीये. फक्त आपल्या भावना आहेत की समाज एकत्र करायचा आहे. कसा समाज एकत्र करणार तुम्ही? छोट्याशा गोष्टीवर वाद घालणार तर कसा समाज एकत्र येईल? माझ्या सचिव म्हणून या भावना आहेत. तुम्ही काय एकत्र येणार आणि काय करणार? कसले समाज एकत्र करणार? इलेक्शन आले कसले समाज? ऑन साईडला एक्सर एजचं मॅन ऑफ द मॅच राहिलंय. विकीने यायचंय. विकी नाही, जर्सी घालावी लागेल ती. जर्सी परिधान करावी लागेल एक्सर हे टीम या विकी. मॅच ऑन करायचे, मॅच थांबवायची नाहीये. मॅच सुरूच ठेवा. ते फक्त आम्ही मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी देतोय. बघा मागचा सामना खरोखरच एक लो टोटल मॅच, कारण फक्त 14 धावा आर के मोरवा टीमने उभारल्या. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे आणि बघा पंचायत म्हणतात तर गोलंदाज अगदी समोर आलाय, त्याच्यामुळे आम्ही योग्य निर्णय त्या ठिकाणी देऊ शकत नाहीयेत असे पंच दर्शवत आहेत. सिंगल या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 2. विकी मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन विकी. शेवटच्या त्या ओव्हरमध्ये 4 धावा विकीनं करू दिल्या नाहीयेत. खूप चांगली गोलंदाजी विकी, वेल डन. चार ओव्हरची मॅच आहे, लक्षात ठेवा. चांगला चेंडू आहे बघा. पुन्हा एकदा पंच म्हणतायत ज्ञानेश्वर कोळी तुम्ही अगदी माझ्या समोर येत आहेत. दुसऱ्यांदा तुम्हाला पंच वॉर्न करतायत. लेग ब्रेक यावेळेस केला होता. पंच वारंवार तुम्हाला वॉर्निंग देत आहेत की तुम्ही अगदी चेंडू रिलीज केल्यानंतर आमच्या अगदी समोर येतात, त्याच्यामुळे आम्हाला तो समोरचा खेळाडू दिसत नाही हे स्पष्ट करतायत पंच. धावसंख्या 3. यावेळेस ऑन साईडला मिड विकेट डीपला चेंडू निघून जातोय. रुपेश कोळी चेंडूला उचलतायत. सिंगल मिळणार. खरोखरच लो टोटल मॅच आपण पाहिली बघा. 15 धावा फक्त फळकावर आणि ती 15 धावेसाठी देखील एक चांगली लढत पाहिली आपण. पांडू संघाच्या देखील काही विकेट त्या ठिकाणी पडल्या गेल्या होत्या त्या 15 धावा चेस करताना. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. प्रमोद कोळी सेफ अँड फिल्डर झेलच्या खाली येत आहेत. पहिली विकेट डाऊन. मागच्या मॅच मध्ये मला वाटते जवळजवळ 32 धावेची पार्टनरशिप या आघाडीच्या जोडीकडून आपण पाहिली होती. यावेळेस मात्र फलंदाज बाद. प्रमोद कोळीने टिपलाय झेल. संपलाय खेळ कुमार मात्रे यांचा.
बघा ऍक्टिवा ची चावी आहे, दोन चाव्या एकत्र आहेत. जर कोणाला ते चावीचं किचन मिळालं असेल तर द्या जरा चावी. जर कोणाला मिळाली असेल द्या. ऍक्टिवाची चावी आहे. हो, चेंडू अगदी टॉस झालाय समोरून. वनडे असेल जय पाटील येत आहेत, लेजेंडरी खेळाडू, सर्वात जुने जाणते दोन्ही खेळाडू. जर आपण पाहिले एक्सर ए टीमचे हे सर्वात जुने खेळाडू आहेत दोन्ही. एक्सर ए चे एका साईडला किशोर पाटील, एका साईडला जय पाटील. धावा झाल्या त्या 5. जयने देखील अफलातून गोलंदाजी केलं या खेळपट्टीवर. अनेक वर्षापासून आपण ही खेळपट्टी पाहतो, या खेळपट्टीवर आपण अनेक वर्षापासून खेळतोय मित्रांनो. जो इतिहास भगवंतदादांनी मगाशी सांगितला की ज्यावेळेस आमचा जन्म देखील नव्हता त्यावेळेस कॉमेंटरी बॉक्स मध्ये भगवंतदादा इथे बसतायत. म्हणजे बघा किती पूर्वीपासून क्रिकेट या ठिकाणी सुरू आहे. आणि तो काळ मी तुमच्यापर्यंत पोहोचवला होता की 1993 1993 रोजी खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेटचा उगम याच दहिसरच्या नगरीतून झाला होता, मुंबई नगरीमध्ये. आणि 89 मध्ये आपण राई या ठिकाणी 40+च्या स्पर्धा खेळत होतो. तिथून मात्र स्पर्धा खेळवली गेली मुंबईच्या नगरीमध्ये प्रथमच 1993. क्लीन बॉल प्ले डाऊन. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा स्पर्श करून चेंडू आदळला गेला यष्टीवर. प्ले डाऊन किशोर पाटील. धक्का क्रमांक 2, विकेट डाऊन, आउट. खूप महत्वपूर्ण मॅच. एका साईडला पांडू संघ प्रतीक्षा करतोय कुठला संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार, मालवणी की एक्सर ए. एका साईडला नवकर संघ देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहत असेल. मात्र काल खरोखरच इतिहास घडला, काल इतिहास घडला. ज्या संघानं 3ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर भगवंताचं समाधान मांडलं होतं. बस आम्हाला हे मिळालं, बस झालं. सेमीफायनलची त्याने अपेक्षा केली देखील नव्हती त्या ठिकाणी. राजेश पाटील देखील मध्ये बस झाला आम्हाला मिळालं तेवढा. पण मात्र सेमीफायनल बघा, सेमीफायनल मॅच अगदी ती रंगली होती आणि त्या ठिकाणी जवळपास ती मॅच देखील आपल्या खिशामध्ये टाकली. नारंगी सारख्या संघाला पराभूत केलं नवघर टीमनं. आणि जवळपास 5 ते 6 वर्षांनंतर नवघर संघ प्रथमच ग्रँड फिनाले मॅच खेळणार आहे. शॉर्ट बॉल होता, पुलचा फटका, मागे सेफ अँड फिल्डर मिलन आहेत त्या ठिकाणी. मिलन कोहली त्याने टिपलाय झेल, संपलाय खेळ नितीन यांचा. जवळपास 3रा झटका एक्सर ए टीमला. नितीन देखील बाद. ज्या मगाशी आपण पाहिलं ज्या चुका आरके मोरवा टीमने केल्या होत्या पांडू टीमच्या अगेन्स्ट खेळताना, मोठ्या फटक्याच्या शोधात आरके मोरवा संघ राहिला होता आणि त्याच कारणाचं काही चेंडू डॉट तर काही विकेट आरके मोरवा टीमने गमावल्या होत्या. त्यामुळे स्कोरबोर्ड आपण थोडासा कमी पाहिला. अशा प्रकारे ते खेळ सुरू आहे. बघा 2 षटक, दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि धावा फलकावर त्या फक्त 5 आणि विकेट गमावले आहेत एक्सर ए टीमनं त्या 3. ऑन हॅट्रिक वर मिलन वैथी, पहिली हॅट्रिक या सीझन मधील या गोलंदाजाच्या नावावर लिहिली जाईल का? शॉर्ट बॉल क्रॉस खेळायचं होतं. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू मला वाटतं स्पर्श करतो पॅडला. मालवणी मास्टर्स नामवंत संघ आहे आणि जो अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही सकाळपासून पोहोचवतोय की सर्वाधिक विजेतेपद या टीमनं या ठिकाणी जिंकले आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. सिंगल येथे मिळणार, 1 धाव फक्त असेल. धावा झाल्यात त्या 6. बघा 24 चेंडूंचा खेळ, कमीत कमी आम्ही नेहमीच म्हणतोय 24 मध्ये जवळपास 30 धावा, म्हणजे कुठेतरी चेंडू आणि धावा याच्या मला फरक दाखवणं गरजेचं आहे. 4 ते 5 धावा जेणेकरून बघा 4 ते 5 धावा देखील खूप महत्वपूर्ण असेल. आणि कालची मॅच विसरता कामा नये, 24 चेंडू 24 ची मॅच. सुंदर फटका आहे, अप्रतिम फटका. देवेंद्र ठाकूर ऑन फायर. इथे मात्र चेंडू आतमध्ये आहे. 1 धाव पूर्ण ते दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा देखील या ठिकाणी मिळते आहेत. बघा पत्र्यावर तो चेंडू लागला होता, मात्र पत्र्यावर चेंडू लागून आतमध्ये आला. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता तर नक्कीच तो चौकार या ठिकाणी मिळाला असता. मात्र 2 धावा मिळतील या फटक्यावर. या 2 धाव्याने धावा झालेल्या आहेत फलकावर ते 8. देवेंद्र ठाकूर एक्सर वर्सेस मालवणी. मुंबई नगरीतील दोन्ही संघ आहेत. एका साईडला वसई तालुक्यातील संघ प्रतीक्षा करतोय पांडू स्पोर्ट्स, पांडू मास्टर्स. यावेळेस डिक्लेअर झोन आहे. 1 डे असेल, 1 धाव.
लेफ्ट हँड बॅटरला एक बेनिफिट होतं अगोदर, कारण ज्यावेळेस या ठिकाणी पत्र्याची जी शेड ज्यावेळेस नव्हती त्यावेळेस ते खूप चांगलं बेनिफिट होतं. 2-2चे फटके डावखुरी खेळाडू सहजरित्या खेळत असायचा त्या ठिकाणी. आता ती शेड तर डिक्लेअर झोन देखील पॅक व्हायला सुरू झालाय. आता कदाचित त्या ठिकाणी एखादा टावर उभा राहिला तर त्या टावरवर काहीतरी घोषित करावं लागेल. चौकार षटकार कुठल्या मजल्यावर राहिला जसं आहे राहिला तर बाउंड्री क्लिअर केली ती. गोडदेवला आहे. यस, गोडदेवचा अभिनव क्रीडा संकुलन आहे तिथे आहे. तिसऱ्या मजल्यावर चौकार, चौथ्या मजल्यावर षटकार. तशा प्रकारे एखादा टावर या ठिकाणी ऑफ साईडला उभा राहिला तर ते करावं लागेल. धावा 9 झालेत. यावेळेस गुडलेनवरून चेंडू मोठ्या प्रमाणात उचले घेतोय. लाईन देखील सोडून निघतोय. वाईटचा इशारा पंच गुणेश म्हात्रे यांचा. वन बाउन्सचा देखील इशारा त्या ठिकाणी दिला जाईल. धर्मेंद्र कोळी यांना. धावा झाल्यात त्या 10. जय पाटील स्ट्राईक एंडवर. षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय. चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. एकदा मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. रॉंग एंडला थ्रो, रॉंग एंडला थ्रो. बघा जय पाटील अजूनही पोहोचतात स्ट्राईक एंडवर. नॉट स्ट्राईक एंडवर थ्रो केला असं तर इथे नक्कीच विकेट मिळू शकली असती. मात्र लक्ष नव्हतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता 35 इयर ओल्ड अमित त्या ठिकाणी होता. धावा झाल्या त्या 12. धर्मेंद्र कोळी टू जय पाटील. यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचं होतं. फटका फसलाय. मिलन वैती जेल खाली आलेत मात्र कॅच त्यांच्या हातून निसटला गेलाय. इथे देखील 2 धावा मिळतील. धावा येत आहेत ते 14. खूप चांगली बॅटिंग जय पाटील. बघा लेजेंडरी खेळाडू आहेत. सर्वात जुने जाणते जाणकार खेळाडू आणि अगदी व्यवस्थित चेंडू बॅटला मिडल करतायत. धावा झाल्यात 14. 25 कमीत कमी 25-30 धावा जरी आल्या तर नक्कीच एक चांगले मॅच बनू शकेल यात काही शंका नाहीये. 24 चेंडूंचा जरी खेळ असता तरी, कारण कालच्या दिवसात आपण मॅचेस पाहिले त्या मैदानावर 24 बॉल 24 ची मॅच. यावेळेस लाईन खराब. वाईटचा इशारा पंचांचा. गुणेश म्हात्रे अबांतर घोषित करतायत. व्हाईट बॉल. धावा झाल्यात त्या 15-15. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू. अगदी चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून गेला आणि खूप चांगलं यष्टीचीत केलं त्या ठिकाणी मिस्टर हरेश पाटील. बघा रवींद्र पाटील भाऊबाईने म्हटलं की हरेश इतका लांब काय क्लोज कर थोडीशी किपिंग आणि याचा फायदा नक्कीच मिळतोय त्या ठिकाणी. इथे चालते, इथे चालेल. जय पाटील या आतमध्ये या डिक्लेअर झोन आहे असं काही नाही. ती बाउंड्री लाईन नाही आहे आपली. तर एक खूप महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी प्राप्त करतो धर्मेंद्र कोळी. जय पाटील बाद होते आणि त्या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी भोईर. पंधरा धावा झालेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. अग्री कोळी सामाजिक संस्थेची स्पर्धा आहे मित्रांनो आणि खूप चांगलं नीटनेटकं आयोजन. अगदी सगळं काही वेळेवर या ठिकाणी दिलं जात आहे. चहा ऑन साईडला जोरकस फटका विकीच्या बॅट मधून डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे षटरक्षण केलं गेलंय. मिलन आहेत त्या ठिकाणी. मिलन कोळी ज्यांचा योग्य थ्रो असतोय. त्यासाठी दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा धोका त्या ठिकाणी पत्करला नाहीये. सिंगल इथे मिळेल. धावा झाल्यात त्या 16-16. ही जोडी खूप महत्वपूर्ण आहे. देवेंद्र ठाकूर बघा कमी वेळ देत आहेत आपल्या टीमसाठी. मात्र ज्यावेळेस टीमसाठी वेळ देतात त्यावेळेस नक्कीच ते आपला बेस्ट देतात यात काही शंका नाहीये. 16 धावा. षटक क्रमांक 3. 5वा चेंडू हाताळण्यासाठी धर्मेंद्र कोळी.
ऑन साईडला आणि ते जेल. खूप चांगला कॅच पकडलाय. संजय भंडारी शिवा आहेत आणि ही खूप मोठी विकेट असेल कारण लेफ्ट हँड बॅटर भरपूर अपेक्षा होत्या देवेंद्र जवळ. देवेंद्र खास करून ही एक चांगली इनिंग देवेंद्रने साकारावी त्यासाठी नक्की चेअरअप वारंवार केलं जात होतं डगआउट मधून देवेंद्र यांना. मात्र महत्वपूर्ण विकेट आहे. लेफ्ट हँड बॅटर त्या ठिकाणी बाद झाला देवेंद्र आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. कोण आहे किशोर भाऊ? सुनील. धाबा झाल्यात 16. ओ अगदी कोळबा टप्प्याचा चेंडू धर्मेंद्र कोळी याने हाताळला होता. यॉर्करचा मारा केला होता. सिंगल मिळणार. ज्ञानेश्वर कोळी थोडीशी उलकावणी देत होते. एका साईडला विकी बोईल उलकावणी देत होते. थोडस मनोरंजन झालं प्रेक्षकांचं यात काही शंका नाहीये. एक धावा झाल्यात त्या 17. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 मध्ये 10 आल्या तरी नक्कीच 27 धावा या फलकावर दिसू शकतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मी म्हटलं की या विकेटवर काय करायचं धावा आणि चेंडू याच्यामधला फरक तुम्हाला दर्शवायचा आहे. 24 चेंडू जवळपास 28-29 धावा 30 धावा आणि 4 ते 5 धावा एक्स्ट्रा असणं गरजेचं आहे जेणेकरून समोरच्या संघावर आपण थोडाफार दबाव त्या ठिकाणी देऊ शकतोय. तशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे. मात्र मालवणी संघ हाच विचार करणार की येणारे 6 चेंडू जवळजवळ फक्त 6 धावा या व्यतिरिक्त एक्स्ट्रा द्यायचे नाहीत. याहून कमी धावा आल्या तर नक्कीच आपल्यासाठी तो एक बेनिफिट असेल. उंच बांधायचे खेळाडू आहेत. सुनील विथ द स्विंग क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. लेग ब्रेक खूप चांगला चेंडू संजय भंडारी शिवा. डाऊन द लेग. इथे काय घडले? थ्रो देखील चांगला पाहायला मिळत नाहीये. 1 धाव झाले. 2 धावा त्या ठिकाणी झाल्यात. बघा या ठिकाणी प्लस आपण जर पाहिलं तर हा व्हाईट बॉल म्हणजे 2+1 या दिल्या जात आहेत मालवणी टीम कडून. 3 धावा एक्सरे टीमला. धावा झाल्यात 20. डाऊन द लेग व्हाईट बॉल होता आणि या ठिकाणी थ्रो जर आपण पाहिला तर कारण खेळाडू जर आपण बॅटर जर पाहिला तर विकेटवरून धावत होता त्या कारणास्तव तो थ्रो व्यवस्थित करता आला नाही हरीश पाटील यांना. वरून तो थ्रो केला गेला आणि याचा फायदा उचलला गेला या दोन्ही बॅटर्स कडून विके आणि खास करून सुनील कडून. धावा 20 झाल्यात. तयार पुन्हा एकदा. हो चांगला चेंडू आहे. इथे काय घडले? नॉन स्ट्राईक एंडला आउट आहे. स्ट्राईक एंडला ती विकेट नव्हती कारण हरेश पाटलांचे हात लागले होते त्या ठिकाणी. सिंगल काढायचं तर का विकीला स्ट्राईक द्यायची होती. वारंवार डगआउट मधून हाच आवाज येत होता की तुला विकीला स्ट्राईक द्यायची आहे. कारण एक जर म्हणायचं गेलं तर विकी क्रॉस बॅटर स्ट्रोक चांगल्या प्रकारे खेळतोय आणि लेग ब्रेक गोलंदाज आहे. संजय भंडारी मात्र फक्त लेग ब्रेक नाही तर ऑफ ब्रेक देखील चांगल्या प्रकारे टाकतोय. व्हेरिएशन आहे आणि एक प्रकारे म्हणायचं गेलं तर क्वालिटी आणि क्वांटिटी देखील संजय भंडारी जवळ आहे. शिवा जवळ आहे. धावा झाल्यात 20. न्यू बॅटर अविनाश येतोय. गोडदेवचं मैदान विसरता कामा नये. आठवतोय का तुम्हाला अविनाश यांची बॅटिंग गोडदेवच्या मैदानावरची? अफलातून बॅटिंग केली होती. अभिनव क्रीडा संकुलन बेस्ट इनिंग खेळला होता तो आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मध्ये. बघा क्रॉस बॅट खेळायचा होता. अपील केली गेली आहे. इथे संधी आहे रनआउट करण्याची मात्र स्वतःजवळ स्ट्राईक ठेवलं विकीनं. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवलंय. अफलातून बॅटिंग त्या आठवणी आहेत सगळ्या. धावा झाल्या त्या 20 आणि 20 या धावसंख्येवर गाडी थांबलंय एक्सर ए या टीमची. यावेळेस अगदी बॅटच्या रडार मध्ये होता. ज्या वारंवार फटक्याची प्रतीक्षा एक्सर ए चा संघ करतोय तो फटका यावेळेस आलाय. का स्ट्राईक वारंवार चेंज करण्यासाठी म्हणत होते विकीला स्ट्राईक द्या विकीला स्ट्राईक द्या
हा आवाज यावेळेस बॅकग्राऊंडमधून अगदी काय येत होता याचं बॅटच्या कारण हे आहे. रडार मध्ये होता क्रॉस बॅट चांगल्या प्रकारे खेळतोय विकी ज्या आणि खूप चांगला फटका विकीच्या बॅट वारंवार मधून 6 धावा. फटक्याची प्रतीक्षा धावा झाल्या 26. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. मालवणी वर्सेस एक्सर ए. यावेळेस देखील अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू एकदा तर वेगाने पूर्ण केले. डबलचा कॉल दिला जातोय. स्ट्राईक एंडला पोहोचता पोहोचता या 2 धावा. अठ्ठावीस झालेत. मी म्हटलं होतं 24 मध्ये 30 25 26 धावा व्हायला हव्यात, एक्स्ट्रा धावा यायला हव्यात. ते नक्कीच धावा संख्या केली आहे तितकी. जवळपास 28 धावा बनवल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळायचं होतं. अगदी विकेटच्या मधोमध सापडलाय फ्लामेल बी. पायचीच्या स्वरूपात या ठिकाणी विकी भोईर बाद होत आहेत शेवटच्या चेंडूवर संजय भंडारी यांच्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावा संख्या फळकावर लावली आहे एक्सर ए या टीमनं. ती 28. 7 बाद 28 धावा. 29 धावांचं आव्हान मालवणी टीम समोर दिलं जात आहे. 7 बाद 28 29 करायचे आहेत मालवणी या टीमला. 24 चेंडू 29 धावा. मॅच नक्कीच एक चांगले मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार यात काही शंका नाहीये. जुना चेंडू द्या. अठ्ठावीस झाल्यात. 29 करायचे आहेत मालवणी टीमला. आणि काय 29 धावा एक्सर ए चा संघ डिफेन्स करणार की या 29 धावा मालवणी संघ बनवणार आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. कशा प्रकारे घडामोडी घडतील ज्यावेळेस या पुढच्या इनिंगला सुरुवात होईल. कॉम्बॉक्स मध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र सन्माननीय संकेतजी पाटील यांना. थँक्यू भारत. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुपारच्या लंच ब्रेक नंतर म्हणजे ब्रेक तसा नव्हता क्रिकेटला, मात्र बरेच जण आताशी नक्कीच जेवून मोकळे झाले असतील. कारण आपण ज्या पद्धतीची वेळ बघतोय अजूनही काही वेळ मला वाटतं काउंटर चालू असेल त्यानंतर ते बंद करण्यात येईल. त्यामुळे प्लीज विनंती करतोय जो कोणी जेवायचं असेल तर लवकर जेवून घ्या. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. श्री गावदेवी दहीसर मास्टर टीम तर्फे आजचा दुसरा अंतिम दिवस आहे. स्पर्धा पुढे सरकत चालली आहे. ज्या काही गोष्टी घडतायत त्यांना पुढे सारून निश्चितच पुढे गेलं पाहिजे आणि क्रिकेट सुरू राहिलं पाहिजे मित्रांनो. तुमची आमची एकी महत्वाची आहे आणि त्यामुळेच हा सगळा अट्टहास. प्रत्येक गाव 23 गावांमध्ये 23 स्पर्धा होतात. एक स्पर्धा दमणला होते. येत्या फेब्रुवारीला ती स्पर्धा आहे. सर्वांनी तयारी करा आणि त्याची सगळी माहिती भारत राऊत देतील. जी दमणला जी स्पर्धा आपली होणार आहे 20, 21 आणि 22 फेब्रुवारी या स्पर्धेसाठी पारितोषिक जाहीर झाले आहेत. आपल्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्याकडून प्रथम पारितोषिक स्पर्धा क्रमांक 1. त्यानंतर आपल्या मंडळाचे सहखजिनदार जगदीशजी घरत यांच्याकडून द्वितीय पारितोषिक आणि कोळशे टीमचे नामवंत खेळाडू मेघनाथ घरत यांच्याकडून क्रमांक 3 ची पारितोषिक 2 अशी सर्व पारितोषिक स्पर्धा क्रमांक 1 ची ही जाहीर झालेली आहेत. मी अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खेळणाऱ्या 23 संघांच्या वतीनं या सर्व व्यक्तींचा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. चला तयारीला लागा आता एवढंच मी म्हणेन. जय पाटील गोलंदाजी मार्क स्ट्राईक किडला बॅटल धर्मेंद्र कोळी. नॉन स्ट्राईक किडला हरेश्वर. 29 टू विन. पहिला चेंडू खराब चेंडू आहे. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. वाईटचा इशारा. धावसंख्येला सुरुवात.
तर लेग ब्रेक डिलिव्हरी होती आणि चेंडू आउट डाऊन द लेग होता. मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेग पंचाच्या मागे टोलवून दिलाय. एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळतंय नितीन यांचं. एक धाव कंप्लीट, धावसंख्या 2 झाली. 29चं टार्गेट आहे. 24 चेंडूचा खेळ आहे. पांडू संघ पुन्हा एकदा बक्षीस पात्र फेरीमध्ये आहे. अभिनंदन त्यांचं आहे. चांगला फटका आहे. एकच धाव. प्रत्येक चेंडूवर धाव घ्यायचं हे गणित आहे. मालवणी संघाला ते पूर्ण कल्पना आहे. मात्र या प्रकारच्या मैदानामध्ये ऍज अ फिल्डर तुमच्याकडे किती संधी येतील. जे चांगले क्षेत्ररक्षक असतात ते दूर राहतात. मात्र मला असं प्रामाणिकपणे वाटतं, जर माझ्या बोलण्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर बरं होईल, की तुमचे जे चांगले फिल्डर आहेत ना ते 30 सर्कलच्या आतमध्ये आणा, तर मॅच जिंकायचे तुमचे पर्सेंटेज वाढतील. हे करून बघा एकदा. कारण बऱ्याच धावा झालेत त्या 30 सर्कलच्या आतमध्ये झालेत. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. थोडस प्लॅन तुम्हाला देखील करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आम्ही एखादी गोष्ट सांगतो त्याच्यावर किती अंमलबजावणी होते मला माहिती नाही. मात्र ते प्लॅन थोडेसे सांगितले पाहिजे. क्रिकेटला थोडीशी मजा आली पाहिजे असं मला वाटतं. आमचा मित्र दहिसरचा आविष्कार साळवी रणजित सध्या विना शूज आहे. जय पाटील हरेश्वर यांच्या साडी. लेग ब्रेक डिलिव्हरी बघा. मात्र लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा. नाही टाकू शकत असे चेंडू तुम्ही. एकतर 29 धाव आहेत. आतापर्यंत 2 वाईट आलेत. धावसंख्या वाढतीये. ती 4 वर जाऊन पोहोचली आहे. फक्त 2 चेंडू डिलिव्हर झालेत अधिकृतरित्या आणि 4 धावा झालेत. ओ एवढा कॅच झालाय. विकेट आली आहे. हरेश्वर यांना परतावं लागेल. मात्र एक हरेश्वर बाद झालेत. मात्र आमचे सन्माननीय हरेश्वरजी म्हात्रे साहेब माजी शाखा प्रमुख यांना विनंती करतो की जरा प्लीज मान्यवर कक्षामध्ये जर आपण आला तर बरं होईल. साहेब या प्लीज. हरेश्वर म्हात्रे साहेबांना विनंती करतोय. माजी शाखा प्रमुख त्यांना विनंती करतोय या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. आपलं स्वागत आहे. गावदेवी क्रीडा मंडळातर्फे आपलं खास खास स्वागत आहे. वातावरण बघा थोडस काचट आहे त्यामुळे इथे फटकेबाजी किती होईल सांगता येत नाही. आता महेश कोळी मैदानाच्या आतमध्ये उतरतील. हरीश बाद झालेत. चांगला झेल टिपला आपल्याला पाहायला मिळाला. वेलकम हरीश्वरजी म्हात्रे आपलं स्वागत आहे. सन्माननीय माजी शाखा प्रमुख. एवढा चांगला चेंडू होता. मात्र किती धावा मिळतील. एक धावा कंप्लीट झाली आहे. थोडस पंप झाले. दुसऱ्या धावेचा थ्रो येतोय मात्र थ्रो खराब आहे. योगेशांचा थ्रो खराब आला. या 2 धावा अगदी 30 सर्कलच्या आतमधून पूर्ण केलेत बघा या दोन्ही बॅटरनी. ही खासियत आहे टीम मालवणीची. त्यामुळे आता पांडू संघ देखील विचारत आहे की आपल्याला कोणत्या संघाला फेस करायचं आहे. तर काय यंदाचा हंगाम गाजवलाय पांढरू टीमनं नो डाऊट. आणि त्यांच्याकडे आता चांगले गोलंदाज आणि चांगले बॅटर सुद्धा उपलब्ध झालेत. त्यामुळे निश्चितच संघामध्ये जो काही बदल झाला ना ती चांगली गोष्ट झाली आहे. प्रत्येक संघामध्ये तो ट्रान्झिशन आपल्याला बघायला मिळतं. लेग ब्रेक डिलिव्हरी पुन्हा एकदा अगदी स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने यावेळेला चांगले क्षेत्ररक्षण झाले. एकच धाव मिळेल. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 7. ऍक्टिव्हची चावी 2 चाव्या आहेत त्या एकूणच त्या की मध्ये आपण बघतोय. त्याला विनंती करतोय कोणाला भेटली तर आणून द्या प्लीज. आज बऱ्याच गोष्टी हरवत चाललेत. एज लागली आहे. एक धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. 16ची गरज आहे. यावेळेला सरळ क्षेत्ररक्षकाकडे मारलाय. मात्र ही देखील एक धाव होता कामा नये. धावा अडवाव्या लागतील तुम्हाला जर विजय मिळवायचा असेल तर. धावसंख्या झाली 14. 15ची गरज आहे विजयासाठी. मजा येईल. नेक्स्ट बॉल शॉट आहे. समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी चूक करतोय आणि या मिळतील 4 धावा. पुढे येऊन खेळले. ही गोष्ट चांगली केली कारण चेंडू आपण बघतोय या खेळपट्टीवर थोडेसे डीप होतात कधी घसरतात. त्यामुळे चेंडूवर जाऊन खेळणं योग्य. आणि हा फटका त्याच एक मूर्तिमंत उदाहरण होता. गुड शॉट बाय धर्मेंद्र कोळी. अफलातून फटका. 4 धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. आता 11 धावांची गरज आहे. तेजस हे षटक लांबलंय कारण एक वाईड आला एक नो बॉल आला. हे षटक लांबतंय.
पुन्हा एकदा बघा अगदी गोलंदाजाच्या लेंथ वर जाऊन अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. याला म्हणतात एक्सपिरियन्स. आणि धर्मेंद्र कोळी तो एक्सपिरियन्स इथे आपल्याला दाखवतायत. अफलातून बॅटिंग. या षटकात धावांची लयलूट झाली. पहिल्या षटकात 8 धावा होत्या. या षटकात तब्बल आपण बघतोय 12 धावा आल्या. त्यामुळे या मॅच वर पूर्णपणे कंट्रोल टीम मालवणीच आहे. 20 धावा पूर्ण. 9 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय. पुढचा गोलंदाज कोण? प्रश्न आहे. आय थिंक देवेंद्र येतील. नो डाऊट चांगले ऑप्शन आहे तो देवेंद्रचा. मात्र एक कॉन्टेस्ट आपण पाहूया. एका बाजूला एक्सरीचा चांगला खेळाडू तर दुसऱ्या बाजूला टीम मालवणीचा चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मालवणीला हवेत 9 धावा. 12 चेंडू 9 धावा. वातावरणात बघा थोडस ऊन आता आलंय. सूर्याभोवतीचं जे काचट आहे थोडस बाजूला गेलंय. आणि एक थंडीचे दिवस आहेत त्यामुळे अशा प्रकारचे वातावरण निश्चितच आपण एन्जॉय करू शकतो. कारण अगदी उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस पडलाय. अतिशय चांगला चेंडू. धावसंख्या 21. एटविन धर्मेंद्र कोळी अगदी राजासारखी बॅटिंग करतोय या एकूणच मॅच मध्ये. फलंदाज बाद. अगदी चेंडू खाली राहिलाय. काहीच करू शकणार नाहीये धर्मेंद्र कोळी इथे. त्यामुळे हा चेंडू स्किड झाल्यामुळे अगदी खाली बसलाय. आणि प्लमेल बी. धर्मेंद्र कोळी बॅक टू पॅव्हलियन. विकेट आली आहे. विकेट हा ब्रेक थ्रू एक नवी ऊर्जा देऊन जाईल. मात्र नवीन बॅटरचा मैदानात अजून एक अफलातून खेळाडू टीम मालवणी मास्टरचा नाव आहे मिलन कोळी. एकवीस झाले. 29 टार्गेट आहे. 8 ची गरज आहे. हलक्या दाना चेंडूला उडवलं ऑन साइडला. दॅट्स अ व्हेरी गुड क्रिकेट. पूर्ण कल्पना होती तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गुड कलेक्ट अँड थ्रो बाय विकी. चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळत आहे. दोन्ही संघाकडून धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 9 चेंडू 7 धावांची गरज आहे. नऊ चेंडू 7 धावा. काही वेगळी कहाणी लिहिली जाईल का? हो या वेळेला मात्र हा वेगळा फटका. अगोदरच मन बनवलं होतं मला वाटतं इकडे प्रमोद कोळी ना. मात्र ही एज होती. 1 धाव देऊन जाते. 23 धावा. क्रिकेटमध्ये असा प्रकार आपण बऱ्याचदा पाहतो. कारण या मैदानावर अशी गोष्ट आहे की सिंगल जर तुम्हाला काढायचे असतील तर विकेटच्या पाठीमागे खेळा. हे बरेच जण करत असतात. आणि प्रमोद कोळी हे त्यातलाच एक नाव आहे. कारण या मैदानावरचा इतिहास काय सांगतो तर मालवणी संघानं बरीच पारितोषिक उचललेत. त्यामुळे त्यांना पूर्ण कल्पना आहे की हाऊ टू प्ले इथे कसं खेळायचं. इझी क्रिकेट. कुठेही चेंडू टाका आम्ही खेळू शकतो. बिहाइंड द विकेट. 5 धावांची गरज. 7 चेंडू 5 धावा. थोडसा प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा काय. 7 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 5. शॉट आहे मात्र इथे हातात आहे. अगदी हातात आहे. क्षेत्ररक्षक निवडलाय प्रमोद कोळीनं. विकेट आली आहे. त्यामुळे आता शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात अजूनही
5 धावांची गरज आहे. मॅच इज स्टिल ऑन. सामना अजूनही संपलेला नाहीये. क्षेत्ररक्षक निवडलाय प्रमोद प्रमोद कोहलीने एक वेगळी रिस्क घेतली. कदाचित त्यांनी विचार केला की यस लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जो पुढे आलाय त्याच्या डोक्यावरून आपण खेळू शकतो. मात्र काळाच्या मनात काहीतरी वेगळं होतं. ती नियती होती. 5 धावांची गरज आहे विजयासाठी. पण विकेटचा आधार जर बघितलं तर एकसरी संघाचे 7 गडी बाद झाले होते आणि ते 4 गडी बाद झाले टीम मालवणीचे. म्हणजे 4 धावा केल्या तरी सुद्धा तुम्ही विजयी ठरू शकता. मात्र मालवणी टीम क्लीन विजयासाठी नक्कीच जाईल. 6 चेंडू 5 ची गरज आहे. मिलन वायती नवीन बॅटर. आता दोन्ही मिलन आपल्याला क्रीज मध्ये एकूणच विकेटवर पाहायला मिळत आहेत. 6-5 चं गणित आहे. कोण जिंकेल? पाणजू रेडी राहा. आणि गोलंदाजी बारकर आहे. पुन्हा एकदा विकी भोईर. डिलिव्हरी होती. राईट अप राऊंड विकेट गोलंदाजी करतात त्यामुळे फटका ऑन होता तसा पाहायला गेलं तर. आणि त्या पद्धतीने खेळले गोलंदाजी करतात त्यामुळे फटका ऑन होता तसा पाहायला गेलं तर. आणि त्या पद्धतीने खेळले सुद्धा मिलन कोळी. पूर्णपणे कल्पना आहे. कोळी पूर्णपणे कल्पना आहे. बरेच वेगवेगळे विक्रम मिलन कोळीच्या नावावर जमा आहेत. मागच्याच 6व्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल मिलनच्या नावावर एक वेगळा विक्रम जमा झाला. 4 धावांची अजूनही गरज आहे. फॉर टू विन. बघा परिस्थिती कशी असली परशुदादा तरी टेन्शन असतंच. आणि त्या टेन्शन सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. 5 चेंडू 4 धावा. एकसर ए की मालवणी. इट्स अ रिझल्ट टाइम. ओ फक्त आणि फक्त फ्लिक केली. एक धाव अजून मिळेल. कदाचित एक वेगळा विचारत होते की एक लॉफ्ट करायला जातील किंवा काय. शेवटच्या क्षणी विचार बदलला आणि चेंडूवर जाऊन खेळण्याचा त्याचा एक इरादा दिसतोय. कदाचित धर्मेंद्र कोहलीनं 4 युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील की बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोच. कदाचित ही गोष्ट असू शकेल म्हणूनच पुढे आले होते. चला आता शेवटचा कॉल आहे. शेवटची 10 मिनिटं. जेवणाचा काउंटर बंद होतोय मित्रांनो. प्लीज कोणी जेवायचं असेल ओ यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द लेग बॉल आहे. ही चुकीची गोलंदाजी आहे. मात्र इथे त्याचा योग्य वापर केला जातोय मिलन कोळी मार्फत. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 27. आता 2 धावांची गरज आहे. एक केला तरी विन आहे. 2 धावांची गरज आहे. तीन चेंडू 2 धावा. तीन चेंडू 2 धावा. एक धाव केली सुद्धा मालवणी संघ विजयी ठरू शकतो विकेटच्या आधारावर. स्विच इट. हा फटका योग्य होता का? आहे पोल घ्यायला लागेल मला. एक वेगळा फटका होता. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली. ती झाली 28 म्हणजे इक्वल अप झाली आहे. समसमान टोटल झाली आहे. मात्र विकेटचा आधार जर बघितला तर मालवणी संघाकडे आहे. कारण मालवणी संघाचे 4च गडी बाद झालेत आणि एकसरी संघाचे 7 गडी बाद झालेत. त्यामुळे इथे आणि टॉस सुद्धा मालवणी जिंकलाय. म्हणजे या एकूणच सामन्यात विजय ओ समोर कळलाय. चांगला फटका आणि इथे कदाचित हा सामना संपतोय. अभिनंदन टीम मालवणीचा. बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश. सेमीफायनल मध्ये प्रवेश. अभिनंदन. चला लगेच हात मिळवणी करण्यासाठी पुढे व्हा प्लीज. अभिनंदन. आणि लगेच चहाचा सुद्धा आस्वाद घ्या मित्रांनो. मगाशी मी शेवटचा कॉल जेवणाचा दिला. इथे लवकर चहा आणलाय. दहिसर संघाला वाटतं रात्री काहीतरी कदाचित कोणाच्या हळदीचा कार्यक्रम आहे वाटतं. यस इथेच आहे. अभिनंदन टीम मालवणीचा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट धर्मेंद्र कोहली असेल. 2 विकेट सुद्धा घेतल्या. त्यानंतर 10 धावांची भारदार खेळी सुद्धा त्यांनी केली. वेल डन.
तर वाटतं पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच मालवणी संघाचे हरेश होते, त्यांनी देखील यायचंय, आपलं टी शर्ट कलेक्ट करायचंय. येस हरेश्वर आणि या धर्मेंद्र कोळी आपण आहात मॅन ऑफ द मॅच. आणि हरेश्वर आपला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मला वाटतं बाकी आहे, आपण या प्लीज. काढल्या एक सर मात्र अजून काही सुधारणेला वाव आहे, लक्ष घाला या गोष्टीकडे विकी. एक सर टीमला शुभेच्छा आलेत जयेंद्र ठाकूर यांच्याकडून. जयेंद्र ठाकूर साहेबांकडून शुभेच्छा आलेत एक सर टीमला. चला या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपण पहिल्या मॅचचा मालवणी संघाचे हरीश्वर ठरले होते मॅन ऑफ द मॅच. टाळ्या त्यांच्यासाठी अभिनंदन. आणि दादा ही टी शर्ट घालूनच तुम्हाला खेळावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला आहेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ते म्हणजे धर्मेंद्र कोळी. 10 धावा आणि त्यानंतर 2 विकेट सुद्धा त्यांनी मिळवल्या होत्या. या धर्मेंद्र कोळीजी आपण या. अजून दे टी शर्ट, टी शर्ट अजून दे, टी शर्ट मॅन ऑफ द मॅच. हे पहिल्या मॅचचं दिलं, आताच्या मॅचचं. येस टीम पाणजू चहा घ्या प्लीज आणि थोडस रिफ्रेश व्हा. 5 मिनिटाचा नक्कीच ब्रेक आणि त्यानंतर मॅच सुरू होणार आहे. टॉस करून घेतो. त्या अगोदर आपण धर्मेंद्र कोळी यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करूया. हे धर्मेंद्र कोळी ठरले मॅन ऑफ द मॅच. अफलातून खेळी आणि निश्चितच अष्टपैलू खेळाडू. अभिनंदन अभिनंदन. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना हे दिलं जात आहे. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन इथे आलेत. काही बदल असेल तर प्लीज लगेच करून घ्या, जेणेकरून टॉसच्या अगोदर ती प्रक्रिया पूर्ण होईल. मालवणी संघ सेमच असेल आणि कुठले चेंजेस नसतील. चला या टॉस घ्या चला प्लीज, मी विनंती करतोय. घ्या कॉइन घ्या. या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो वर या प्लीज. इकडे या बाबू दादा. नाही इकडेच राहू दे. तर पाणजू वर्सेस मालवणी सेमीफायनल होते आणि त्याचा होता आता टॉस. आमचे सन्मानित पाहुणे इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते होतो टॉस. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 4 षटकांची मॅच असेल लक्षात घ्या. दोन्ही टीमच्या माहितीसाठी इट्स अ 4 ओव्हर मॅच. तर लगेच आपण टॉस करून घेतोय. त्यानंतर निश्चितच 5 मिनिटांमध्ये आपण सेमीफायनलला सुरुवात करतोय. चहा पिऊन घ्या प्लीज मित्रांनो, विनंती करतोय. दोन्ही संघ मालवणी टीम आणि टीम पाणजू. चला टॉस होतोय. एन्जॉय करूया आपण हा मोमेंट. आणि शुभेच्छा आहेत. नवीन वर्ष सुरू झालंय, कॅलेंडर वर्ष सुरू झालंय मित्रांनो. जानेवारी आणि पहिली स्पर्धा जानेवारी महिन्यातील आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी क्रीडा मंडळ दहिसर गावठाणच्या मध्ये यस मालवणी संघाने नाणेफेक जिंकलंय. अभिनंदन अभिनंदन टीम मालवणीचं. आणि ज्ञानेश्वर कोळीला काहीतरी वेगळं काहीतरी सांगितलं असेल वाटतं. चला त्यांचा निर्णय येईल.